दौने वेदांत एंटरप्राइजेस माननीय गणेश चव्हाण उद्योजक, माननीय योगेश चव्हाण उद्योजक, श्रीराम स्पोर्ट फाउंडेशन आंबेठाण। खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये आजचा दिवस क्रमांक देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेचा 6वा दिवस आपण पाहिलं तर इथे संपन्न होता आणि दिवस क्रमांक 6 मध्ये उपस्थित सर्व क्रिकेटचे रसिक प्रेक्षक, खेळाडू, संघमालक, बक्षीसदाते, देणगीदार, व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सगळ्या अतिथी मान्यवरांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे। आजच्या दिवसातील सुपर 8चा थरार देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतो आणि सुपर 8 मध्ये आपण पाहिलं तर 4 संघ आजच्या दिवसात आपल्याला इथे मैदानी खेळताना पाहायला मिळतील। काल देखील आपण 4 टीमला आपण पाहिलं, आज देखील आपण 4 संघांना या मैदानी खेळताना पाहणार आहोत आणि सुपर 8च्या बी ग्रुपचा थरार तो देखील आज इथे आपल्याला खेड तालुका प्रीमियर लीग 2025 KTPL मध्ये इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळणार आहे। सामन्याला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होताना पाहायला मिळेल। दोन्ही संघांचे खेळाडू आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानी दाखल होताना पाहायला मिळतात। एका बाजूला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणारी टीम देखील आपण पाहिलं तर मैदानी दाखल होते। वागचई नगरचे मावळे, वागचई नगर या टीमला देखील आपण इथे मैदानी पाहतोय। तोही संघ इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि तोही संघ आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। युवा उद्योजक सोमनाथ शेठ शेडगे आणि युवा उद्योजक श्रीकृष्ण चव्हाण यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करेल, तर बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय यजमान संघ तो इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतो। एका बाजूला श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण या संघाला देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत। संघ मालक आपण पाहिले तर चेअरमन दीपक शेठ मांडेकर, त्याचबरोबर आपण पाहिलं तर संतोष शेठ दौने, वेदांत एंटरप्राइजेस, श्री गणेश शेठ चव्हाण उद्योजक योगेश शेठ चव्हाण यांच्या मालकीची टीम देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते। सामन्याला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते, मॅच देखील आपण पाहिलं तर सुरू होते। 6 षटकांचा 6 ओव्हरचा सामना तो देखील आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळतो। पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय आयकॉन विशाल निघोट। पहिला चेंडू तिथे आपण पाहिले तर खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती येताना पाहायला मिळतोय। एक टप्पा घे चेंडू देखील आपण पाहिले तर फाईन लेग मध्ये अडवला जातोय। क्षेत्ररक्षक अजित पवारला आपण पाहतोय, तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय। चांगली सुरुवात देखील आपण पाहिले तर इथे मैदानी होताना पाहायला मिळते। विकेट किपर देखील आपण पाहिले तर अशुभ बंडलकरांना आपण पाहतोय। गोलंदाजीच्या मार्क होते आयकॉन विशाल निघोटला आपण पाहतोय। बॅटिंगसाठी सचिन बर्गे, यावेळीचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, पॉइंटला अडवलाय चेंडू, फेकी सुरेख आहे, बॅकअप केला चल, तोपर्यंत एक सिंगल, एक धाव देखील आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळते। एक धाव देखील फार महत्वाचे आहे, एक चेंडू देखील फार महत्वाचा आहे। काल देखील आपण सुपर 8 रंगताना पाहिला, आज देखील सुपर 8 रंगताना पाहायला मिळेल। आज देखील 4 तगडे ताकदवान संघ या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळतात। बलाढ्य टीम आपण पाहतोय। सुपर 8चा बी ग्रुपचा थरार आपण पाहतोय। संपूर्ण खेड तालुक्याचं नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्याचं आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचं लक्ष लागले खेड तालुका प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेवरती। श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण संघाचे संघ मालक वेदांत एंटरप्राइजेसचे सर्व संतोष शेठ दौने साहेब, संघ मालकांचं शुभागमन होते। आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे। संघ मालक हळूहळू आता व्यासपीठाकडे येऊ लागलेत, व्यासपीठातून स्पर्धेचा आनंद घेऊ लागलेत। सगळ्या संघ मालकांचं स्वागत आहे। फुल टॉस चेंडू होता, मिडॉनला खेळला आहे, तिथे अडवला गेलाय। क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख आहे। पहिल्याच षटकात एक चांगली सुरुवात देखील आपण पाहिलं तर इथे मैदानी पाहायला मिळते। वेलकम बॅक, गुड कम बॅक, चांगलं पुनरागमन, चांगली वापसी, चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय। षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे। यावेळीचा चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट, डावकुरातीचा बॅटर, लेफ्ट हँडर बॅटर आयकॉन महेश नानगुडेच्या बॅट मधून चेंडू डीप स्क्वेअर लेगला आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या आहेत। 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल। 4 चेंडू 3 धावा। पहिल्या क्रमांकाचं षटक इथे आपण पाहिलं तर सुरुवात आहे। एक शांत संयमी सुरुवात आपण पाहतोय।
दोन्ही कॅप्टन ज्यावेळेस टॉसला आले, कॅप्टन अमर गोरेला आपण विचारलं या मॅच मध्ये खरं तर प्रचंड चुरस प्रेक्षकांना पाहायला मिळेल का, तर त्यानं एकच सांगितलं की कोणी जिंकलं तरी मैत्रीपूर्ण लढत आहे, दोन टीम पैकी एक संघ विजेता होईल, परंतु विजेता कोण बनेल याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले. 4 चेंडू 3 धावा. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहतो आयकॉन विशाल निगोट, तो आयकॉन महेश नानगुडे. दोन्ही डावखुरातीचे खेळाडू आहेत, एकमेकांच्या समोर आहेत. यावेळीचा चेंडू होता इस्टेनच्या पाठीमागे अडवलाय, तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय 5 चेंडू आणि धावफलकोती बनवला गेला 3 धावा. एक चांगली सुरुवात आयकॉन विशाल निगोटकडनं इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल गोलंदाज. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या सलामीच्या आघाडीच्या बॅटरला थांबवले. अमर गोरेने सांगितलं की आंबेठाण संघाची आघाडीची जोडी फॉर्म मध्ये आहे, परंतु त्याच इन फॉर्म बॅटरला थांबवण्याचं काम केलं आयकॉन विशाल निगोटनं पहिल्या षटकात. हळुवारपणे स्टेअर केलाय, सावधरीतीने डिफेन्स केलाय, खेळून काढलाय. आयकॉनच्या षटकात रिस्क घेताना पाहायला मिळत नाही. दोन्ही बॅटर एक शांत संयमी क्रिकेट खेळतात. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण संघ बिनबाद 4 धावा. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. पहिल्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिले ते संपले आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकोती स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहिले तर इथे बनवलं जात आहे 4 धावा. एक चांगली सुरुवात देखील आपण पाहिले तर होते. कॅप्टन अमर गोरेने टॉसच्या वेळी सांगितलं की आम्ही प्रतिस्पर्धी टीमला कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करू. हे मॅच मैत्रीपूर्ण लढत आहे आणि मैत्रीपूर्ण लढतीत देखील तोच प्रयत्न असेल अमर गोरेचा की प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावसंख्येवर रोखण्यापासून तो प्रयत्न करताना पाहायला मिळेल. परंतु आघाडीची जी जोडी आहे या जोडीवरती देखील क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांच्या फार मोठ्या नजर आहेत. फार मोठे क्रिकेट खेळले सचिन बर्गे यांनी या तालुक्यासाठी, या जिल्ह्यासाठी. आणि इथे आपण पाहिलं तर सलामीला आघाडीला बॅटिंगला आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला आयकॉन महेश नानगुडे तो मात्र स्ट्राईक एंडोती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू होता, मिड ऑफला खेळला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल येताना पाहायला मिळते. परंतु कॅप्टन अमर गोरेचं कौतुक यासाठी करेल की आयकॉन महेश नानगुडे बॅटिंग करतो, तो लेफ्ट हँडर आहे, तो डावखुरातीचा आहे, त्यामुळे दोनही गोलंदाज सुरुवातीला डावखुरातीचे वापरले गेलेत. विशाल निगोट आयकॉनला देखील आपण पाहिलं, तो देखील डावखुरातीचा गोलंदाज आहे. म्हणजे महेश नानगुडेला जास्त काळ आपण पाहिलं तर मोठे फटके खेळू दिले जात नाही, त्याला थांबवले, त्याला रोखून ठेवले आणि त्याला थांबवण्यासाठी लेफ्ट हँड गोलंदाजांचा वापर केलाय. डावखुरातीच्या गोलंदाजांचा इथे वापर होताना पाहायला मिळतोय. स्वतः कॅप्टन अमर गोरे समोर बॅटिंगसाठी आपण पाहतोय. सचिन बर्गे इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू झाले, धावफलकोती 5 धावा. षटक क्रमांक 2. यावेळचा चेंडू होता, क्षेत्ररक्षण सुरेख आहे. याच फटक्यांसाठी सचिन बर्गेची ओळख आहे. स्लॉग स्वीप तो चांगला करतो, रिव्हर्स स्विच तो चांगला खेळतो, फाईन लेगच्या डोकरतून तो चांगले फटके खेळतो आणि त्याचे ते स्ट्रॉंग झोन आहेत, ते त्याचे स्ट्रॉंग पॉइंट आहे. आणि त्या पॉइंटला अगदी आपण पाहिलं ना तर इथे थांबवण्यासाठी अमर गोरेचे अथक प्रयत्न, अथक परिश्रम मैदानात सुरू आहेत. कित्येक वेळा एकमेकांच्या सोबतीने क्रिकेट खेळले, कित्येक वेळा एकमेकांच्या बरोबरीने क्रिकेट खेळले, आज एकमेकांच्या विरोधात आहेत. फुल टॉस, मिड ऑफच्या टोक्यावरतून चेंडू जाईल डीप लॉंग ऑफ सीमा पार. आजच्या दिवसातील पहिला चौकार खेळतोय आयकॉन महेश नानगुडे. यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने संघाचं धावफलक देखील वाढ होते. धावफलक 10 धावा. यावेळेचा चेंडू होता, पुढे सरसवत खेळला, पॉइंटला फटका आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील, 1-2 टप्पा घेत चेंडू अडवला पैकी सुरेख आहे. बॅकअप देखील केला आहे आणि तिथे रनआउटची संधी. तोपर्यंत पाहता पाहता धावा देखील पळून पूर्ण केल्या जात आहेत. 1, 2, 3 धावा त्या मात्र धावफलक येतात आणि स्कोर कार्ड देखील इथे आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते.
धावपल आणि स्कोर कार्ड होती आकडे देखील आपण पाहिले तर बदलताना पाहायला मिळतील. एक एक धाव एक एक चेंडू देखील आपण पाहिले तर फार महत्वाचा आहे. मला वाटतं फेकी करण्याचा प्रयत्न केला होता विकेट किपर अशुभने आणि त्याच रेंज मध्ये बॅटर आलाय की काय या गोष्टींच्या चर्चा देखील आपण पाहिले तर मैदानाची सुरू आहे. दोन तगडे ताकदवान संघ देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिले तर इथे प्रगतीपथावरती आहे आणि तिथे देखील आपण पाहिले तर दोन पंच एकत्रित येत आहेत आणि तिथून आपण पाहिले तर काय निर्णय असेल ते देखील आपण पाहणार. टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. थर्ड अंपायर कडे मागणी केली. चेंडूची फेकी होत असताना बॅटर मध्ये आलाय का या गोष्टींच्या चर्चा देखील आपण पाहिले तर सुरू आहेत. तिसरे पंच चेक करतील त्यानुसार काय निर्णय असेल ते देखील आपण पाहणार आहोत. दुसरे षटक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. सामना देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. आज सुपर 8चा थरार आपण पाहतोय. बी ग्रुपला देखील आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिली मॅच देखील आपण पाहिले तर इथे संपन्न होताना पाहायला मिळते. दोन अतिशय तगडे ताकदवान संघ आपण पाहतोय जे या स्पर्धेचे विजयाचे प्रबळ दावेदार आहेत. त्याच दोन संघात हा सामना इथे आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचांचा निर्णय होतोय. बॅट्समॅन सेफ आहे नॉट आउट. 13 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक 2 देखील आपण पाहिले तर सुरू आहे. तेरा धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. दुसऱ्या क्रमांकाचे गोलंदाज आपण पाहतोय अमर गोरे टू सचिन बर्गे कॅप्टन टू कॅप्टन. यावेळीचा चेंडू होता फटका फसलाय सेल टिपलाय टेकन व्हेरी गुड कॅच विकेट चोल पतन. पहिला बॅटर पहिला फलंदाज संगनायक मैदान होते बाद सचिन बर्गेच्या रूपानं पहिला धक्का टीम श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण संघाला. इथे आपले विकेट गमावताना पाहायला मिळतात. पहिला बॅटर पहिला फलंदाज बाद होतोय. एक गडी बाद 13. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. सुरुवात फार महत्वाची असते. तुमच्या टीमची सुरुवात कशा प्रकारे झाली त्यावरती तुमच्या टीमचा शेवट अवलंबून असतो. स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होते ना त्या गोष्टीचा शेवट देखील चांगला होतो. सुरुवात कमालीची आहे. या स्पर्धेची सुरुवात देखील कमालीनं धमालीनं झाली आणि इथे देखील आपण पाहिलं तर आजच्या दिवसाची सुरुवात करताना अमर गोरे कॅप्टन इथे आपण पाहिलं तर जबाबदारीनं करताना पाहायला मिळते. संगनायक सचिन बर्गेला बाद करते. 5 चेंडू टाकलेत, 9 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवली. षटक क्रमांक 2, 1 गडी बाद 13. तर बॅटिंगसाठी बंटी भांडेकर यावेळीचा चेंडू होता स्लोअर वन चेंडू होता, कमी गतीने टाकलाय, धाव घेण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक डॉट बॉल. षटक क्रमांक संपेल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल होती श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण. 1 गडी बाद 13 धावा. ही पहा
ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. महेश वाळून देखील आपण पाहिलं तर इथे ऑनडाऊनला बॅटिंग साठी आपण पाहतोय. एक विकेट गमावल्यानंतर तो इथे आपण पाहिलं तर फलंदाजीला आलाय. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाणचा संघ आपण पाहतो आणि या टीम मध्ये आपण पाहिलं तर खेड तालुक्यातील अनेक खेळाडूंचा समावेश तो देखील आपण पाहतोय. आंबेठाण गावातील काही खेळाडू आहेत, खेड तालुक्यातील काही खेळाडू सातत्याने या संघात आपल्याला पाहायला मिळतात. ऑनडाऊनला इथे आपण पाहिलं तर महेश वाळूंजला देखील आपण बॅटिंग साठी आपण पाहतोय. रासे कडाचवाडी 11 संघाचे संघमालक युवा उद्योजक सन्मान्य विशालभाऊ कड पाटील या संघमालकांच्या शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. विनंती केली जाते आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हा. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 च्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महेश वाळूंजला देखील आपण बॅटिंग साठी पाहतो. ऑनडाऊनला तो इथे मैदानात उतरलाय. आज खरं तर संधी मिळते तर खेळाडूंनी संधीचं सोनं करणं इथे मात्र फार गरजेचं आहे. या खेड तालुका प्रीमियर लीग 2025 च्या पहिल्या पर्वात आपण पाहिलं या तालुक्यातील अनेक नवोदित खेळाडूंना संधी मिळाल्या, अनेक उभरत्या उदयनमुख रायझिंग स्टार खेळाडूंना संधी मिळाल्या. काहींनी संधीचं सोनं केलं तर काहींनी संधी गमावल्या केल्या. आज संधी मिळाली महेश वाळूंजला तर संधीचं सोनं करावं लागेल श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण टीम साठी. एक गडी बाद 13. पहिला चेंडू होता, फटका फसलाय, प्रयत्न देखील फसलाय. ऐकॉन विशाल निघोटचा प्रयत्न होता. ऐकॉन महेश नानगुडेची विकेट मिळवण्यासाठी तो सातत्याने इथे प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. धावफलक होती 1 गडी बाद 14. विशाल निघोटचं षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक आपण पाहिलं तर तो इथे आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कमबॅक केले, पुनरागमन देखील आपण पाहिलं तर इथे होताना पाहायला मिळते. चांगल्या प्रकारची वापसी देखील इथे आपण मैदान ठेवताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय 1 गडी बाद 14 धावा. 6 ओव्हरच्या आणि 6 षटकांची मॅच ती देखील आपल्याला इथे मैदान ती पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय ऐकून विशाल निघोट रोड एंड कडनं मारा करतोय. स्लोअर वन चेंडू होता, कमी गतीने टाकला बॅटर महेश वाळूंजला. चेंडू इथे आपण पाहिलं तर फसवताना पाहायला मिळते. वळण घेऊन चेंडू विकेट किपर आशुभाऊ बंडलकर यांच्या हातात विसवला जातोय. तोपर्यंत एक डॉट बॉल देखील आपण पाहतोय. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरुवात 1 गडी बाद 14. यावेळीचा चेंडू होता, फ्लिक केलाय, फटका देखील खेळलाय स्क्वेअर लेगला. चेंडूवरती आपण पाहिलं तर निलेश येईल, चेंडूला अडवेल, फेकी करेल, तोपर्यंत धावा पळून पूर्ण केला. 2 धावा, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहिलं तर धावफलकोती बनवल्या जात आहेत. 1 गडी बाद 16 धावा. एक चांगली सुरुवात देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. कमबॅक केले, पुनरागमन केले, वापसी देखील आपण पाहिलं तर होती. पहिल्या 3 षटकांमध्ये आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बॅटरला थांबवण्याचे प्रयत्न दोनही गोलंदाजांचे सपशेलपणे आपण पाहिलं तर यशस्वी ठरलेले आहेत. विशेष करून अमर गोरेचं षटक इम्पॉर्टंट ठरलं. विशाल निघोटची 2 षटकं ती देखील फार महत्वाची ठरतात. 9 चेंडू टाकलेत, फक्त 7 धावा खर्च केल्यात. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी मंचरचा सुपरस्टार विशाल निघोट आयकॉन. यावेळीचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर वेग 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 गतीचा देखील आपण पाहिले तर वापर करतोय. आणखीन एक डॉट बॉल तो देखील आपण पाहिलं तर इथे येतोय. विशाल निघोटने देखील आपण पाहिलं तर काय कमालीचे षटक केले. अगदी या खेळपट्टीवरच्या विकेट होती जिथे काल षटकार चौकारांचा पाऊस पडत होता, षटकार चौकारांचे फटाके फुटत होते, तिथे आज डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. यावेळीचा चेंडू होता, सरळ बॅटने खेळलाय, डीप लॉंगॉनला चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक तैनात, फेकी करेल, तोपर्यंत एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 1 गडी बाद 17 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय सुरू आहे. तिसऱ्या षटकात आपण पाहिलं तर थांबवण्यासाठी फार मोठे प्रयत्न सुरू आहेत. क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं तर वारंवार बदल होताना पाहायला मिळतोय. फेरबदल देखील आपण पाहिलं तर इथे मात्र केले जातात. 1 गडी बाद 17. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना, प्रोजेक्टेड स्कोर 6.00च्या सरासरीने करंडनेट आपण पाहतोय आणि 36 धावा दाखवतोय. परंतु किती बनवले जातील ते देखील आपण पाहणार आहोत. फटका चांगला आहे, क्या पोटा
क्षेत्ररक्षक राहील दूरवरती आणि चेंडू मात्र चाल सीमा पार. महेश नानगुडेच्या बॅट मधून येतोय एक तडाखेबंद फटका, परंतु निर्णय काय असेल ते देखील आपण पाहणार आहोत. चौकार की षटकार, षटकार की चौकार यावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहे. पंचांचा निर्णय येतोय चेंडू मात्र चाल सीमा पार. महेश नानगुडेच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती आजच्या दिवसातील पहिला षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. एक गडी बाद 23 धावा, 3 षटक देखील आपण पाहिले तर संपलेत आणि चौथ्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिले तर इथे आता सुरू होताना पाहायला मिळते. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय, 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. आपण पाहिलं तर संपला. पहिल्या षटकात 4 धावा, दुसऱ्या षटकात 9 धावा, तिसऱ्या षटकात 10 धावा. म्हणजे धावांचा आलेख जर तुम्ही पाहिला तर अगदी चढता क्रम देखील आपण पाहतोय, अगदी आलेख उंचवताना पाहायला मिळतोय. आणि खर तर याच प्रकारची बॅटिंग आता करावी लागेल. टीम आपण पाहिलं तर इथे श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण संघाला छोटसा ड्रिंक ब्रेक आपण पाहिलं तर होतोय. खेळाडूंच्या जलपानासाठी काही कालावधी तो मात्र इथे मैदानात दिला जातोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 23 धावा, तर षटक क्रमांक 4 देखील आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. संघ मालकांची देखील फार मोठी तळमळ आपल्या टीमसाठी आपण पाहतो. विशेष करून वागसाईनगरचे मावळे, वागसाईनगर संघाचे संघ मालक स्वतः मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेलेत आपल्या खेळाडूंसाठी. तर श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण संघाचे संघ मालक स्वतः व्यासपीठावरती तळ ठोकून आहेत. सगळे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, सगळे या मॅचचा आनंद घेतात आणि सगळ्या संघ मालकांचे अगदी आम्ही तोंड भरून कौतुक करू या स्पर्धेच्या निमित्तानं. कारण का प्रीमियर लीगच्या स्पर्धांसाठी संघ मालक हा फार मोठा मोलाचा घटक आहे आणि सगळ्यात संघ मालकांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या वतीनं संघ मालकांचं मनापासून आभारी आहोत. राम लक्ष्मण पेट्रोलियमचे ओनर सन्मान्य रमेशजी गाटे आणि युवा उद्योजक सन्मान्य चंद्रकांत शेठ लांडगे साहेबांचे शुभागमन होते. दोन्ही अतिथी मान्यवरांचे खेड तालुका प्रीमियर लीग 2025 आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. विनंती केल्या होत्या आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हा. आपल्याला आयोजकांच्या वतीनं आग्रहाची आणि नम्रतेची विनंती आहे. SK स्पोर्ट्सचे ओनर सोमनाथ भाऊ कारल्यांचे शुभागमन, ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे ला आकर्षक 2 बॅटचं सौजन्य आहे, त्यांचे मनापासून स्वागत आहे. आणि चेंडू मात्र खेळलाय मिड विकेटच्या टोक्यावरतून चाल सीमा पार. कॅप्टन अमर गोरेवरती केला हल्ला. महेश वाळूंच्या बॅटचा बोलतोय बल्ला. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. प्रचंड मोठा आक्रमण देखील आपण पाहिले तर केला, तर प्रचंड मोठा हल्ला देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील इथे आपण मैदानात पाहू शकाल. धावा येत आहेत आणि स्कोर कार्ड ते देखील आपण पाहिले तर आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती एक मोठा प्रहार केलाय. यावेळेचा चेंडू होता सर्व बॅटने समोर केला. डीप लॉंगॉनला चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एक धाव देखील आपण पाहिले तर येताना पाहायला मिळते. एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट देखील आपण पाहिलं तर खेळणं गरजेचं असेल. गोलंदाजाच्या मेरिटनुसार देखील बॅटिंग आणि फलंदाजी इथे प्रत्येक टीमला करावं लागेल. महेश वाळूंच्या बॅटमधून एक षटकार आला, त्यानंतर एक सिंगल घेतो. इथे स्ट्राईक रोटेट करताना पाहायला मिळतोय. खरतरी चमेचे वाचू आहे. एक मोठा फटका आल्यानंतर एक धाव घेऊन आपल्या साथीदाराला स्ट्राईक वरती घेऊन येणं एक चांगलं क्रिकेट या खेळाडूंकडनं आपण इथे मैदानात पाहतोय. एक गडी बाद 30 धावा. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण पाहतोय. कॅप्टन अमोर गोरे
यावेळचा चेंडू होता, सर्व बॅटनं केला, फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र चाल फेकी सुरेख आहे, बॅकअप केलाय, रनआउट. फलंदाज बॅटर रनआउट, परंतु तो कोणता या गोष्टींच्या विचारणा सुरू आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर केलाय, थर्ड अंपायरकडे मागणी केली, चेक करतायत बॅटर कोणता बाद असेल, महेश वाळुंज की ऐकून महेश नानगुडे. एक महेश बाद असेल हे मात्र नक्की आहे, परंतु तो महेश नानगुडे की महेश वाळुंज या गोष्टींच्या चर्चा आता क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांमध्ये सुरू आहेत. कॉल मिस अंडरस्टँडिंग, दोन खेळाडूंमधला ताळमेळ हा फार महत्वाचा असतो आणि तो कित्येक वेळा या स्पर्धेत आपण सातत्याने पाहिल्यात. छोट्या छोट्या चुका कित्येक संघांना महागात पडल्यात. आज देखील आपण पाहिलं तर इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय, महेश वाळुंज की महेश नानगुडे, कोण बाद असेल ते देखील आपण पाहिलं तर चेक केलं जाते आणि थर्ड अंपायरकडनं निर्णय देखील आपल्याला पाहायला मिळेल. महेश नानगुडे आउट. महेश नानगुडे. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचांचा निर्णय तो थर्ड अंपायर शुभम गाडे सरांनी आपला निर्णय पाठवलाय. ऐकून महेश नानगुडे तो इथे आपण पाहिलं तर ओईटी आउट, रनआउटच्या रूपाने देखील आपण पाहिलं तर इथे बाद होईल. प्रचंड मोठा धक्का, प्रचंड मोठा आदरा श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान संघाला. याच गोष्टींच्या चर्चा आपण करतो की स्थानिक खेळाडूंकडनं ज्या छोट्या छोट्या चुका होत आहेत, खरं तर या गोष्टी फार शिकण्यासारख्या आहेत, जेणेकरून तुम्ही प्रीमियर लीगच्या क्रिकेटच्या स्पर्धा खेळतात आणि प्रीमियर लीग मध्ये आपली एक छोटी चुकी आपल्या संघाला प्रचंड महागात पडू शकते. ऐकून महेश नानगुडे बाद होते. त्या दिवशी आपण जाकमाता स्पोर्ट्स क्लब जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स शिरोलीकडनं अनिकेत रोडेला बाद होताना पाहायला मिळेल. तो देखील त्याचप्रमाणे निराश झाला. इथे देखील महेश नानगुडे त्याचप्रमाणे हताश होताना पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 31. यावेळचा चेंडू होता, फटका खेळलाय, चेंडू मात्र चाईल, एक टप्पा घेत सीमा पार, टीप मिड विकेटला महेश वाळुंजच्या बॅट मधून येतोय कणकणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. धावपल आणि स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर आकडे बदलतात. 2 गडी बाद 35 धावा. षटक क्रमांक 4 आपण पाहिलं तर सुरू आहेत महेश वाळुंज 8 चेंडू 14 धावा. तर न्यू बॅटर बॅटिंग साठी गणेश बोराडे तो देखील आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळतोय. रासिक कडाचीवाडी 11 संघाचे संघमालक सन्माननीय जीवन आप्पा केदार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन संघमालकांचं स्वागत आहे. समेत अविनाश भाऊ मुंगसे उपस्थित होत आहेत, मयूरदादा मुंगसे उपस्थित होत आहेत. या सगळ्यांचं पुन्हा एकदा खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. संघमालक विशाल भाऊ कड पाटील, संघमालक जीवन आप्पा केदारी, युवा उद्योजक या दोनही संघमालकांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. तर त्याच टीमचे टीम ओनर संघमालक रविकांत उर्फ पप्पू शेठ चौधरी, युवा उद्योजक आणि रासेगावचे आदर्श उपसरपंच सन्माननीय गणपतभाऊ मुंगसे या चारही संघ मालकांचं स्वागत आहे. 2 गडी बाद 35. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. गोलंदाज अमर गोरे, तर बॅटिंग साठी आपण पाहतोय महेश वाळुंज इथे बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. एक षटकार एक चौकार त्याने खेळलाय. पुढे सरसत फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात, अडवलाय चेंडू, क्षेत्ररक्षण लाजवाब, जबरदस्त 100% योगदान आपल्या टीम साठी या खेळाडूंना देखील आपण देताना पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण तिथे मैदान ते आपल्याला पाहायला मिळते. आकाश नवले इस्तिमॅन आपण पाहतोय. वहागावचा सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वहागाव या टीम कडनं स्थानिक क्रिकेट त्यानं खेळलं. शिवे वहागाव संघातून बरेचसे क्रिकेट खेळलं. खेड तालुक्याच्या पटलावरती आपल्या नावाचा डंका पेटवला आणि सध्याच्या खडीला प्रीमियर लीगच्या स्पर्धा मात्र गाचू लागलाय.
फुल टॉस चेंडू होता सरळ बॅटनं खेळला टीप लॉंगॉनला लॉंग ऑफला आपण पाहतोय ऐकून उभा आहे चेंडू अडवतो फेकी करेल रनआउटची संधी डायरेक्ट हिट आणि तिथे काय फलंदाज रनआउट बॅटर धावबाद छोट्या छोट्या चुका प्रचंड महागात पडतात श्रीराम स्पोर्ट्स क्लब अंबेटान संघाला गरज होती का विकेट चोल पतन अतिघाई संकटात नाही बॅटर महेश वाळुंज रनआउट विकेट आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळत आहेत फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत 4 षटकांचा खेळ संपलाय 3 गडी बाद 38 तर बॅटिंग साठी आपण पाहतोय निलेश राऊत बॅटिंगला आपण पाहिलं तर इथे मैदानात उतरत आहेत बॅटिंग लाईन फार मोठा आहेत विशेष करून श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान संघाकडे आपण पाहिलं तर बॅटिंग लाईन फार मोठा आहेत सुरुवातीला सचिन बर्गीला आपण पाहिलं त्यांच्या सोबतीला आपण ऐकून महेश नानगुडेला आपण पाहिलं त्यांच्या पाठोपाठ आपण पाहिलं तर महेश वाळूंला आपण पाहिलं गणेश बोराडेला आपण पाहतोय आणि इथे आता बॅटिंग साठी मैदान होती निलेश राऊत देखील आपण पाहिलं तर मैदानात उतरताना पाहायला मिळतोय अजून टीम कडे आपण पाहिलं तर आयकॉन सनी कल्बे बॅटिंगला यायचा बाकी आहे बंटी मांडेकर स्थानिक खेळाडू बाकी आहे निखिल घाटे स्थानिक खेळाडू बाकी आहे म्हणजे बॅटिंगचा लाईनअप हा फार मोठा आहे आणि खरतर बॅटिंग लाईन प्रत्येक टीम कडे फार मोठा आहे त्यामुळे फलंदाजी करत असताना धावा देखील इथे बनवावं लागतील एक मोठं टार्गेट इथे मात्र सेट करावा लागेल 4 षटकांचा खेळ संपलाय 3 गडी बाद 38 5वं षटक करण्यासाठी एक स्थानिक गोलंदाज आपण पाहतोय परंतु गोलंदाजीतून फलंदाजीतून क्षेत्ररक्षणातून क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाचा डंका पेटवणारा आकाश नवले पहिला चेंडू होता सर्व बॅटनं खेळलाय डीप लॉंग ऑन सीमा रेषा पार एक टप्पा घेत गणेश बोराडेच्या बॅट मधून येतोय कणकणीत चौकार भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते धावपल कोती बनवला जात आहे 3 गडी बाद 42 बॅटचा अंदरुनी किनारा बॅटची एच आणि तिथे विकेट येईल परताव लागेल बॅटर गणेश बोरडला टेकन व्हेरी गुड कॅच एस्टेनच्या पाठीमागे विकेट किपर अशुभ बंडलकर टिपतात एक सुंदर सेल आणि फलंदाज होईल मैदानावरती गणेश बोराडे झेलबाद शानदार भेट ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट आकाश नवले सर विकेट हॅट्रिक पूर्ण करत असेल तर अध्यक्ष मोरिया प्रतिष्ठान ओम साई 11 शेलू बंबोली संघाचे संघमालक रविभाऊ कड आणि समीर मामा ठोंबरे यांच्या वतीनं आकाशच्या विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं बक्षीस आहे 42 धावपल कोत्या 4 विकेट गमावल्यात 5व्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे बंटी मांडेकर आता बॅटिंग साठी आपण पाहतोय स्थानिक खेळाडू आहेत या खेळपट्टीच्या या मैदानाचा कानाने कोपऱ्याचा त्याला अभ्यास आहे परंतु आज इथे तो कशा प्रकारे बॅटिंग करेल ते देखील आपण पाहणार आहोत पहिला चेंडू बंटीच्या बॅट मधून हवेत चेंडू मात्र चाल सीमा पार बंटी मांडेकर इज द मॅन ऑन फायर घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर टोकतोय टोलचंग षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार 4 गडी बाद या खेळाची अपेक्षा संघ मालकांना आहे स्थानिक खेळाडूंकडनं हा खेळ इथे अपेक्षित आहे कारण का ज्या खेळाडूंकडे सरावाचं सातत्य आहे खेळपट्टीचा अभ्यास आहे मैदानाचा पुरेपूर अभ्यास आहे या फलंदाजांकडनं हे फटके इथे मात्र संघ मालकांना आणि क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना अपेक्षित आहेत 48 4 गडी बाद षटक क्रमांक 5 यावेळीचा चेंडू होता सलग दुसरा 2 इन रो चेंडू जाईल थेट सडक वरती रोड वरती पडलाय षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार आज मनाशी
निश्चय केलाय, मनाशी तो ठाम झालाय. इथे षटकारांची मोठमोठे आक्रमक फटके तो मात्र इथे आपल्या बॅट मधून खेळताना पाहायला मिळतोय. 4 गडी बाद 54 धावा. लागोपाठचे 2 खेळलेत, लागोपाठचा तिसरा खेळला तर समीर मामा ठोंबरे यांच्याकडनं 1000 रुपयांचं बक्षीस बंटी मांडेकरला आहे. 2 चेंडूवरती 12 आल्यात. तिसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकेल का बंटी मांडेकर, तर आकाश नवलेवरती फार मोठं आक्रमण करतोय बंटी मांडेकर. 4 गडी बाद 54 धावा देखील आपण पाहिले तर धावफलक होत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर इथे सुरू आहे आणि गोलंदाजी देखील आपण पाहतो मैदानावरती. यावेळीचा चेंडू होता, पंचक होत आहेत. वाईट बॉल, खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाललं. धावफलक धावा देखील आपण पाहिले तर बनवले गेलात. 4 गडी बाद 55 धावा. षटक क्रमांक 5 देखील आपण पाहिले तर सुरू आहे. यावेळीचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिले तर एक डॉट बॉल येईल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिले तर इथे मैदान होतोय. वेलकम बॅक, गुड कम बॅक, चांगलं पुनरागमन, चांगली वापसी देखील इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. खेलेंगे और जीतेंगे, परंतु खेळावं लागेल जिंकण्यासाठी खेळाडूंना. यावेळीचा चेंडू होता, फटका हवेत केला आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपतोय चेल. शंकर कट टेकन, व्हेरी गुड कॅच. विकेट चोल पतन बंटी मांडेकर झेलबाद. आपल्याला पाहायला मिळते. बंटी मांडेकर बाद चालाय. 5 षटक संपतात. 55 धावा, 5 विकेट गमावल्यात. एक चांगली बॅटिंग बंटी मांडेकर कडनं पाहायला मिळाली. एक ताबडतोब इनिंग खेळला, कमी चेंडू खेळला, 2 षटक ठोकले आणि संघाला मात्र एका चांगल्या स्थितीत तो इथे आपल्याला घेऊन येताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आपण पाहतोय स्लॉगवर टेतोर पाहायला मिळेल. 55 धावा धावफलक होत आहेत. 5 विकेट गमावल्यात आणि शेवटचं षटक करण्यासाठी गोलंदाज इथे आपण पाहिलं तर स्वतः शुभम भंडलकर आता गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. या टीमकडे विकल्प भरपूर आहेत, पर्याय अनेक आहेत. चांगले चांगले फलंदाज, चांगले चांगले गोलंदाज या संघात आपण सातत्यानं पाहिलेत. आयकॉन विशाल निगोडची 2 षटकं आपण पाहिली. त्याचबरोबर आपण कॅप्टन अमर गोरेची 2 षटकं आपण पाहिली. आकाश नवलेचं 1 षटक आपण पाहिलं. तर शेवटचं षटक करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. शुभम भंडलकर इथे सज्ज होताना पाहायला मिळतात. 55 धावा धावफलक होत आहेत. 5 विकेट गमावल्यात. 5 षटकं संपलीत. 5 5 5 5 सगळीकडे 5 अंक आपण पाहतोय. तर इथं आता शेवटचं षटक सुरू होतं. 6व्या क्रमांकाचं पहिला चेंडू होता कोल्हा टप्प्याचा निलेश राऊत साठी. अगदी ब्लॉकवरला चेंडू आपण पाहिलं तर तिथे टाकलाय, तोपर्यंत एक सिंगल येते. निलेश राऊत आपण पाहिलं तर चेंडूला कव्हरला ड्राईव्ह करतोय, तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर इथे. 56-5 गडी बाद. शेवटचे 5 चेंडू निलेश राऊतच्या सोबतीला तुषार मुसळे, शुभम भंडलकर यांच्या पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येताना पाहायला मिळते. 56 धावा धावफलक होत्यात. 5 विकेट गमावल्यात. शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. स्लॉगवर टेतोर देखील आपल्याला इथे मैदान ती पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू होता, पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न सातत्यानं इथे आपण पाहिलं तर शुभम भंडलकर यांच्या गोलंदाजीतून आपण पाहतोय. ज्या संघात संधी मिळते त्या संघात देखील आपण पाहिलं तर संधीचं सोनं करताना सातत्यानं आपण अशुभमना पाहिले. वागसेनगरचे मावळे वागसेनगर या टीमनं ऑक्शनच्या माध्यमातून बोली लावत त्या संघात खरेदी केलं, या टीम मध्ये सामील केलं आणि त्याच संघासाठी 100% योगदान देताना इथे अशुभमना आपण गोलंदाजीच्या मार्कोती पाहतो. तर बॅटिंगसाठी निलेश पुढे सरसव चेंडू केला, फटका चांगला आहे, गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती एलपैकी सुरेख आहे, एक तर बनवली, दुसरीचा प्रयत्न बॅकअप थोडासा खराब, तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 59 धावा, 5 गडी बाद, 59 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत.
शेवटचे 3 चेंडू मात्र फार महत्वाचे आहेत. स्लॉगवर टेतोड देखील आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता, फटका खेळला कॅप मोठा, एक टप्पा घेत चेंडू मात्र चाल सीमा पार. निलेश राऊतच्या बॅट मधून तडाखेबंद चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. शेवटचं षटक आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू पहिल्या डावातील देखील आपण पाहणार आहोत. 4 चेंडूवर त्याला 8 धावा. चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी देखील आपण पाहतोय. परंतु याच फटक्यांसाठी ओळखला जातो मोहकल गावचा बाहुबली निलेश राऊतच्या बॅट मधून येतोय बाहुबली षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. मंडलकर यांच्यावरती आक्रमण करताना आपण पाहतोय निलेश राऊतच्या बॅट मधून एक चौकार, एक षटकार आलाय. 69 धावा धावपलकोती, 5 गडी बाद. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र स्क्वेअर लेगला पाठवलाय. 1 2 3 4 टप्पे घेत सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. सिक्स बॉल, 36 चेंडू आणि 74 धावांचा पाठलाग देखील आपण पाहिलं तर इथे मैदानी करायचं आहे. वागचाई नगरचे मावळे वागचाई नगर संघाला 74 धावा बनवायच्यात, तर श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण संघाने बनवल्यात. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद, 73 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72 प्लस साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. यानंतर दोन्ही कॅप्टनना आपण विनंती करतोय टॉस साठी संपर्क करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करतोय. रासे कडाचीवाडी 11 संघाचे कॅप्टन विवेक शिवेकर, तर सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वहागाव या टीमचे कॅप्टन कार्तिक नवले. या दोन्ही संघनायकांना विनंती आपण टॉस साठी संपर्क करा. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतो. यानंतरच्या आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये आपण इथे संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल देखील आपण पाहिलं तर संपन्न करतोय. त्यामुळे दोन्ही कॅप्टनना विनंती आहे आपण टॉस साठी या. इथे आपण टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल देखील आपण इथे संपन्न करतोय. बनवले गेले 73 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 36 चेंडू 74 धावांचा पाठलाग करायचा. बनवलं जातील का रोखलं जातील ते देखील आपण पाहणार आहोत. आणि यानंतर पुन्हा एकदा जशी मॅचला सुरुवात होईल दुसऱ्या डावाचं समालोचन आपण ऐकणार आहोत. आदरणीय नरेशजी डोमे सर इथे आपल्या समोर उपस्थित आहेत आणि ऐकूयात डोमे सरांच्या आवाजात दुसऱ्या डावाचं समालोचन. क्रिकेटची जान, क्रिकेटचा मान, क्रिकेटचा सन्मान. मैदान गाजवायला आली टीम श्रीराम स्पोर्ट फाउंडेशन आंबेठाण. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय दीपक शेठ मांडेकर, विकास सोसायटी चेअरमन माननीय संतोष शेठ दवणे, वेदांत एंटरप्राइजेस माननीय गणेश शेठ चव्हाण, उद्योजक माननीय योगेश शेठ चव्हाण, उद्योजक श्रीराम स्पोर्ट फाउंडेशन आंबेठाण. नगरीचे चेअरमन सन्मान्य दीपक शेठ मांडेकर, त्याचप्रमाणे
राम लक्ष्मण पेट्रोलियमचे ओनर सन्मान्य रमेशजी घाटे साहेबांना विनंती आहे. त्याचप्रमाणे वेदांत एंटरप्राइजेसचे सर्व सन्मान्य संतोष भाऊ दौंडे यांना विनंती करेल की आपण टॉससाठी या नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सगळ्या मांडवांना विनंती आहे आपण टॉससाठी आपल्या शुभास्ते आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल देखील आपण पाहिलं तर इथे संपन्न करतोय. चंद्रकांत भाऊ लांडगे युवा उद्योजक आणि नितीन भाऊ अगवणे युवा उद्योजक यांना विनंती करेल की आपण टॉस साठी आपले शुभास्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करतोय. दोन्ही कॅप्टन या कॅप्टन कार्तिक नवले आणि कॅप्टन विवेक शिवेकर या दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे कारण का वेळेत आपण सगळे सामने सुरू केलेले आहेत आणि सगळ्या मॅचेस आपण वेळेत पूर्ण करणार आहोत. त्यामुळे कॅप्टन या रासे कडाचवाडी 11 संघाचे कॅप्टन घुमला आवाज रनी काळजात वाढली थरथर. घुमला आवाज रनी काळजात वाढली थरथर. जोशाने खेळणे आले पहा वाघजाई नगरचे मावळे. वाघजाई नगर खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय सोमनाथ शेडगे, युवा उद्योजक माननीय कृष्णा चव्हाण, डायरेक्टर श्री सर्व्हिसेस. वाघजाई नगरचे मावळे वाघजाई नगर. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी संपन्न करतोय. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण पाहिलं तर आजचा 6वा दिवस सुपर 8 बी ग्रुपचा थरार आपण पाहतोय. कॅप्टन उपस्थित होत आहेत. मयूर मुंगसे आपण पाहिलं तर संघनायक या ठिकाणी येतात. तर विशाल भाऊ कड देखील आपण पाहिलं तर इथे टॉस साठी उपस्थित होत आहेत. चला कॅप्टन कार्तिक नवले सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब महागाव टीमचे कॅप्टन टॉस साठी या. मान्यवर उपस्थित झालेत. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय कारण का मॅच पुन्हा सुरू होताना पाहायला मिळेल. कार्तिकला विनंती या टॉस या ठिकाणी आपण करतोय. कोण कॉल करतोय? 6 ओव्हरची मॅच आहे. ओके हेड अँड टेल. हेड कॉल हेड. टॉस जिंकला रासे कडाचीवाडी 11 संघानं आणि टॉस जिंकून प्रथमतः निर्णय घेतलाय. मान्यवरांचं मनापासून आभार. टॉस या ठिकाणी आपण संपन्न केला. नाणेफेकीचा कौल आपण पाहिलं तर इथे संपन्न केलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पहिल्या मॅचला होते सुरुवात. सामना देखील आपण पाहिलं तर सुरू होईल आणि पुन्हा एकदा आपण ऐकूयात या मॅचचं समालोचन कॉमेंट्री बॉक्स मधून आदरणीय नरेशचे डोमे सर. थँक्यू उत्तम सर. पुन्हा एकदा खेलेंगे और जीतेंगे खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये आपलं स्वागत. पहिला चेंडू उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे खाली, झेल होईल. पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज आयकॉन विशाल निघोट बाद. शानदार भेट ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक कडून दमदार विकेट. थँक्यू. या विकेट साठी गोलंदाज सनी कसबे साठी संघमालक वेदांत एंटरप्राइजेसचे सर्व सन्मान्य संतोष शेठ दौंडे साहेबांच्या वतीनं आयकॉन सनी कसबेनं आयकॉन विशाल निघोटला बाद केलं. या विकेट साठी संघमालकांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. विशाल निघोट साठी जाळं टाकलं होतं. कसं टाकलं होतं आपण पाहिलं होतं. स्क्वेअर लेगला तिथे कधी पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षक उभा केला जात नाही, मात्र खास विशाल निघोट साठी ती रचना होती आणि पहिला चेंडू त्याच्या स्लॉट मध्ये दिला. विशेष म्हणजे तो पहिला बॉल आहे. पहिला बॉल तुम्ही कितीही तुमच्या आवडीचा बॉल असेल तर त्याच्यावरती तितकासा परफेक्ट शॉट येऊ शकत नाही आणि हेच हेरलं होतं. बरोबर स्लॉट मध्ये बॉल दिला आणि त्याला तिथे झेलबाद केलेलं आहे. ज्यावेळेस हरभजन सिंग ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याविषयी चर्चा करत होता, तो म्हणाला की मॅथ्यू हेडन पहिल्या दौऱ्यावरती आला, भारतीयांची मजबूत पिटाई करून गेला, पण ज्यावेळेस तो दुसऱ्यांदा भारतात आला त्यावेळेस आम्ही त्याच्या विरुद्ध स्ट्रॅटेजी अशी ठेवली होती का तो एकदा का त्याच्या स्लॉट मध्ये बॉल पुढे गुड लेंथ बॉल टाकला की तो इतका पटकन त्याला स्लॉक करायचा किंवा स्वीप शॉट खेळायचा. आणि पण आम्ही काय करायचो, त्याला अगदी सुरुवातीला त्याच्या स्लॉट मध्ये बॉल टाकायचो आणि डीपला क्षेत्ररक्षक ठेवलेले असायचे. एकतर त्याला बाउंड्री घ्यायची सवय,
मग काही चेंडू त्याला 7व्या 8व्या स्टंपवरती टाकायचे, त्याला बाउंड्री लवकर घेऊ द्यायची नाही आणि एक चेंडू अचानक त्याला स्लॉटमध्ये द्यायचा की त्याला मारायला लावायचा आणि क्षेत्ररक्षक डीपमध्ये ठेवलेले असल्यामुळे तो तिथे कॅच आउट व्हायचा. हरभजन म्हणतो की मॅथ्यू हेडमला मी 4 वेळा एका सिरीजमध्ये बाद केलं केवळ त्याच्या विरोधात सेटअप करून. तर अशा काही गोष्टी असतात क्रिकेटमध्ये. आणि काय भन्नाट विकेट काढली इथे गोलंदाजाने पहिल्याच बॉलमध्ये. सनी कसबे इथे धाव मिळेल, धाव फलकावरती सुरुवात होते. 1 गडी बाद 1. शाळेतले विद्यार्थी चला पटपट पटपट बाहेर चला. पहिलं षटक सनी कसबेचं आपण इथे बघतोय. पॉइंटला खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव एव्हाना, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न आहे आणि 2 धावा प्राप्त होतील. वाघजाई नगरचे मावळे फलंदाजी करताना मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती इथे खरं तर सापळा रचत बाद केलं होतं, अर्थातच आयकॉन विशाल निघोटला. त्यानंतर मैदानामध्ये दुसरा खेळाडू शंकर कड आणि रोहित धुमाळ ही जोडी मैदानामध्ये खेळते. वाघजाई नगरचे मावळे एक तगडी टीम आहे. पहिल्याच दिवशी या संघानं सुपर 8 क्वालिफाय केली होती, तर सुपर 8 ची त्यांची मॅच या ठिकाणी आपण बघतोय. श्रीराम स्पोर्ट्स फाउंडेशन आंबेठाण यजमान संघ घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर. आंबेठाण संघानं देखील दोन्ही विजय अगदी पाठोपाठ साकारले आणि स्पर्धेची सुपर 8 गाठली. या 2 संघांना आपण इथे खेळताना बघतोय. या स्पर्धेमध्ये वाघजाई नगरचे मावळे या संघाचा एक विक्रम आहे आणि तो विक्रम असा आहे की त्यांनी फक्त 14 चेंडूमध्ये 50 धावा ठोकलेल्या आहेत. 5 षटकार 4 चौकार ठोकत त्याने सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा संघ कोणता असेल तर तो वाघजाई नगरचे मावळे आहे. या उंच फटका अत्यंत सुंदर लाजवाब, काय टायमिंग आहे. 6 धावा षटकार. या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण संघाचे संघमालक युवा उद्योजक सन्मान्य गणेश शेठ चव्हाण साहेबांचं शुभागमन व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत आहे. तर अगदी दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब महागाव संघाचे संघमालक युवा उद्योजक आणि उद्योगपती सन्मान्य आदित्य शेठ परदेशी आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित होते. खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या वतीनं संघ मालकांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजून 64 धावा. 30 चेंडूमध्ये 64 धावांची आवश्यकता आहे. जवळपास 13 धावा प्रति षटका पाठीमागे इथे हव्यात आणि एक फलंदाज जो आयकॉन विशाल निघोट बाधवून परतलेला आहे. स्पर्धेतले काही रेकॉर्ड्स असे आहेत की एकाच षटकामध्ये सर्वाधिक धावा बनवणारी टीम रासेकाडाची वाडी. या संघाने एका षटकामध्ये 32 धावा बनवलेल्या आहेत. सर्वात वेगवान शतक करणारा संघ तो आहे पसायदान योद्धा आळंदी, ज्या संघानं 5.2 षटकांमध्ये 100 धावा फलकावरती लावलेले आहेत. आणि वेगवान अर्धशतक करणारा संघ वाघजाई नगरचे मावळे. असे काही रेकॉर्ड्स आहेत. सर्वात मोठी पार्टनरशिप निलेश पिंजारी आणि दत्ता पवार 89 धावांची भागीदारी 32 चेंडूमध्ये त्यांनी साकारलेली आहे. आतापर्यंतचा एका सामन्यातला सगळ्यात जबरदस्त गोलंदाजीचं विश्लेषण आहे ते राहुल जोगडी याचं.
त्यानं 2 षटकामध्ये 16 धावात 5 विकेट काढलेल्या आहेत. तर सर्वात जास्त धावा एका इनिंग मध्ये बनवणारा फलंदाज आहे दत्ता पवार, ज्यानं बनवलेल्या आहेत 73 धावा. तर असे काही एक वेगळे रेकॉर्ड्स या स्पर्धेमध्ये आहेत. अजूनही काही आश्चर्यचकित रेकॉर्ड्स आहेत, त्याची आपण चर्चा करूया. मात्र 10 धावा धावफलकावरती पहिलं षटक, दुसरं षटक इथे सुरू होणार आहे. गोलंदाज निलेश राऊत. ओ हो, सोडून द्यायचा प्रयत्न केला होता, चेंडू शरीरावरती आदळतोय. अशा प्रकारे खर तर शेन ऑनने गोलंदाजी करायला सुरुवात केली. जे बूट मार्क्स असतात, फलंदाज जिथे उभा राहतो त्या बाजूला जो काही 1-1.5 स्क्वेअर फूटचा एरिया असतो, तिथे बूट मार्क्स असतात, तिथे बॉल टाकायचा आणि त्यामुळे त्याला जास्त वळण मिळतं बॉलला. त्यामुळं पाठीमागच्या बाजूनं चेंडू टर्न करून लेग स्टंप उडवायचा. शेन ऑन सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र भरपूर लेग स्पिनर क्रिकेटमध्ये आले. याबरोबरच आखूड टप्प्याचा चेंडू होता, इथे उचलण्याचा प्रयत्न, मात्र आतली कट घेतल्यानंतर चेंडू यष्टिरक्षकाकडे धावा मिळत नाहीये. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव. निलेश राऊत गोलंदाज. अमित राऊतला बघितलं आपण काल, निलेश राऊतला आपण बघतोय, नवनाथ राऊतला बघितलं आपण. ह्या बंधूंनी या स्पर्धेवरती देखील आपला ठसा उमटवलाय. परत एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूला बाउन्स तेवढा राहिला नाही, खाली राहिला चेंडू आणि निर्धाव. तिसरा लागोपाठचा चेंडू निर्धाव. खर तर 74 धावा 6 षटकामध्ये फार मोठ्या धावा नव्हत्या. या स्पर्धेमध्ये 74 धावा डिफेंड केल्या आहेत, 72 धावा डिफेंड केलेल्या आहेत आतापर्यंत. 85 धावा पार देखील झालेल्या आहेत स्पर्धेमध्ये. हायेस्ट रनचे 85 आणि लोएस्ट स्कोर डिफेंड आहे 72 या स्पर्धेचं. त्यामुळं सर्वात भरपूर धावा या स्पर्धेमध्ये आलेल्या आहेत असं म्हणायला वाव आहे. परत एकदा निर्धाव. लागोपाठचा चौथा चेंडू इथे निर्धाव. निलेश राऊत काय गोलंदाजी करतोय, क्युबिक रोबो आहे तो, म्हणजे त्याची गोलंदाजी क्युबिक रोबोलाही समजणार नाही. आज फलंदाजाला एका जागेवरती बांधून ठेवलेला आहे. फलंदाज रोहित धुमाळ 5 चेंडू खेळलेला आहे, फक्त 1 धाव बनवू शकलेला आहे. पहिल्या चेंडूवरती धाव घेतली होती, त्यानंतर तो स्ट्राईक एंडला आलाय. 4 चेंडू लागोपाठचे निर्धाव, धावफलकावरती 10. पुन्हा चेंडू टाकलेला नाहीये. खर तर रौनक व्यवस्थित त्याचा पूर्ण झाला होता, त्याने स्टान्स पण घेतला होता, मात्र डिलिव्हर्ड केला नाही चेंडू. कदाचित फलंदाजाची ऍक्शन अचानक त्याने काहीतरी मोर्चा बनवला असेल आणि त्यामुळे चेंडू टाकण्यापेक्षा थांबलेलं बरं. परंतु निर्धारित वेळेत तुम्हाला षटक टाकायचे. फुल टॉस बॉल आणि लेट पण थेट. स्कोर्स येतोय 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. चांगला फटका येतोय. एक चेंडू फुल टॉस आलेला आहे आणि फुल टॉस वरती चांगला फायदा. 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे मिडॉनला आणि त्याच्या डोक्यावरून चेंडूला डीप मिड विकेटला पाठवले. 4 धावांसाठी 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक दुसरं सुरू आहे. दोन्ही षटकांमध्ये धावा अडवलेल्या आहेत, पण 74 धावांची आवश्यकता होती 6 षटकामध्ये. तर साधारणतः 12.33च्या सरासरीने धावा काढायच्यात. यस, इथे रिव्हर्स अटेम्प्ट आणि शेवटचा चेंडू देखील निर्धाव. फक्त 4 धावा या षटकामधून. 2 षटकांचा खेळ संपतोय. धाव फलक 14 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वाघजाई नगरचे मावळे. ही शेठ चव्हाण साहेबांच्या वतीने एक बक्षीस येते. निलेश राऊतने या षटकात फक्त 4 धावा खर्च केल्यात, त्याबद्दल संघ मालकांच्या वतीनं निलेश राऊतला 500 रुपयांचं बक्षीस आहे. जबराट गोलंदाजी. दुसरं षटक अत्यंत प्रभावी. 5 चेंडू निर्धाव आले, डॉट आलेत 5 चेंडू. ही मोठी कामगिरी आहे.
अलीकडं आपण बघतो की लिमिटेड ओव्हरच्या मॅचमध्ये मेडन ओव्हर ही खूपच रेअर गोष्ट आहे, खूपच दुर्मिळ गोष्ट आहे. मात्र 5 चेंडू एका षटकामध्ये निर्धाव टाकणं हा सुद्धा मोठा पराक्रम आहे. स्पर्धेतला हायेस्ट स्कोर आहे 121, तो बनवलेला आहे पसायदान योद्धा आळंदी संघाने. स्पर्धेतला लोएस्ट स्कोर आहे 49, तो बनवलेला आहे वाघजाई नगरचे मावळे संघानं. स्पर्धेचा हायेस्ट रन चेस आहे 85. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाणनं या धावा पूर्ण केलेल्या आहेत. तर लोएस्ट स्कोअर डिफेंड 72 धावा. काल सकाळचा सामना आपण पाहिला, इथे परवा दिवशी सकाळचा पाहिला. पहिल्या इनिंगचा ॲव्हरेज स्कोर आहे 79, दुसऱ्या इनिंगचा ॲव्हरेज स्कोर आहे 70. प्रथम फलंदाजी करणाऱ्या 10 संघांनी सामने जिंकलेत. तर धावांचा पाठलाग करताना सुद्धा 10 संघांनी सामने जिंकलेले आहेत. एस चांगला फटका अडवलाय चांगला तिथे मिड विकेटला. धाव 1 मिळणार आहे. सनी कसबेला परत एकदा गोलंदाजी मार्क वरती आणलंय. आज महेश नानगुडे खूप चांगल्या फॉर्म मध्ये होता, मात्र त्याला धावबाद व्हावं लागलं. रनआउट झाल्यानंतर स्कोअर मध्ये फार मोठी वृद्धी होईल असं वाटलं होतं, पण तिथे मोठा स्कोअर दिसला नाही. धावफलकावरती 73 धावांपर्यंत पोहोचू शकले इथे श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाण. आणि 74 धावांचं लक्ष घेऊन येत असताना पॉवर प्ले मध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी झाली. फक्त 14 धावा. सनी कसबेसाठी सर एक बक्षीस येते. संघमालक दीपक शेठ मांडेकर चेअरमन आणि त्याचबरोबर उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती आंबेठाण सन्मान्य कुलदीपभाऊ पडवळ यांच्या वतीनं सनी कसबेच्या प्रत्येक विकेटला 1000 रुपये. O2 कॉम्बॉक्स. उजव्या हातानं ओव्हर द विकेट स्लोअर वन टाकलेला चेंडू होता. इथे टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन अत्यंत प्रभावी करताना दिसतोय सनी कसबे. तिसरं षटक सुरू झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये देखील पहिल्याच चेंडूवरती सनी कसबेनं आयकॉनला बाद केलं. तिथे बरंचसं काम त्यांचं सोपं झालं. एक आक्रमक आयकॉन, ज्यावेळेस तुम्ही पहिल्याच विकेट बॉलवरती विकेट मिळवताय, मोठं यश होतं ते. 10 धावा जरूर पहिल्या षटकामध्ये आल्या, मात्र नवनाथनं काय टाकलं दुसरं षटक. यास इथे थोडासा पुढे टाकला होता चेंडू, चांगला फायदा उठवलाय. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. एकवीस धावा, एक गडी बाद, 53. 21 चेंडू अजून शिल्लक आहे, तर 53 धावांची आवश्यकता आहे. शैलेंद्र कसबे, सनी कसबे गोलंदाजी मार्क वरती. एक षटकार येतो. या षटकामध्ये रोहित धुमाळ कडून, खेड तालुक्यातला हा सुपुत्र आहे रोहित धुमाळ. वाघजाई नगर, आपल्या गावासाठी खेळताना बघायला मिळेल तुम्हाला वाघजाई नगरचा हा खेळाडू रोहित धुमाळ. 1 धाव जरूर प्राप्त होणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय केलं इथे, आणि रोहित धुमाळ इथे होईल बाद. बहाल करतो. एक षटकार खेचला होता त्यानं या अगोदरच्या चेंडूवरती, आणि तरी देखील तो बाहेर परततोय. कारण अमर गोरेला मैदानामध्ये यायचं होतं नाही, आणायचं होतं. अमर गोरेला मैदानावरती आणण्यासाठी इथे बलिदान केलेलं आहे रोहित धुमाळनं. धावफलकावरती धावा असतील त्या 22 धावा. 2 गडी बाद 22. सनी कसबे समोर, आता अमर गोरे. मी खूप वेळ अमर गोरेला बघितलं होतं. मला 2007, 8, 9 या सालांमध्ये प्रामुख्यानं, विशेषतः शेवटचे 2 षटकं 35-38 धावा असल्या की अमर गोरे यायचा आणि त्या धावा मारून जायचा. द ग्रेट फिनिशर म्हणून त्यांनी एक ओळख तयार केली होती हनुमान खाराबवाडी संघातून. गेले अनेक वर्षांपासून त्याच भूमिकेमध्ये त्याला बघायला मिळालं. मात्र अलीकडे आपण बघितलंय की सातत्यपूर्ण कामगिरीनं
खर तर एक मोटार मेकॅनिक असलेला खेळाडू आज क्रिकेटचं तंत्र देखील तितकंच सहजपणे हाताळताना दिसतोय. धाव फलकावरती 23 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मशीनशी तो खेळतो अगदी सहजपणे, तर चेंडू त्याच्यासाठी फार किरकोळ गोष्ट आहे. तितकाच सहजपणे चेंडू हाताळणारा आहे खेळाडू आहे अमर गोरे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती इथे शंकर. 1 धाव शंकर, 2 धावा या ठिकाणी शंकर पूर्ण करेल आणि धाव फलकावरती पुढे 25 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 25 लॉस ऑफ 2 विकेट्स. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72 प्लस साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. पहिल्या 3 षटकांमध्ये थोडंसं वर्चस्व जरूर आपल्याला बघायला मिळते आंबेठाण श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाणचं. तर क्षेत्ररक्षकांना विनंती आहे, लगेच लागलीच आपल्या जागेवरती चला, जास्त वेळ घेऊ नका, मीटिंग करू नका. संघनायकाने ठरवा काय करायचे. आता सचिन बर्गे सारखा संघनायक आहे आणि मला वाटत नाही की सचिन बर्गेला इतर खेळाडूंचा सल्ला घेण्याची काही आवश्यकता असावी. इतका अनुभव सचिन बर्गेकडे आहे. अनेक वर्ष, म्हणजे मला वाटतं मी ज्यावेळेस क्रिकेट खेळायला सुरुवात केलं होतं तेव्हापासून सचिन बर्गे क्रिकेटच्या ग्राउंडवरती आहे. आज तागाय तो ग्राउंडवरच आहे आणि क्रिकेट जगलेला हा खेळाडू आहे. खेड तालुक्यातलं क्रिकेट समृद्ध करणारा खेळाडू, खेड तालुक्यातलं क्रिकेट वैभवाच्या शिखरावरती घेऊन जाणारा खेळाडू आहे सचिन बर्गे. आज संघनायक आहे आणि मला वाटतं सचिन बर्गे एवढा अनुभवी खेळाडू आज मी त्याला कोणी मैदानामध्ये नाही आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईटची घोषणा. धाव फलकावरती 26 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. खूप मोठा अनुभव सचिन बर्गेकडे, तो नेतृत्व करतोय इथे श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाण संघाचं. गोलंदाजीसाठी गोलंदाज विजय खंडागळे अलॉंग द कार्पेट. एकच धाव घेऊ देतोय, मोठा फटका आणू दिलेला नाही. धावाची संधी असू शकते तिथे आणि सचिन बर्गे निर्णय घेतला, त्याने यष्टा उडवल्या नाहीत. स्ट्राईक एंड वरती फलंदाज मैदानामध्ये खेळतोय. अजून त्याच फलंदाजाने खेळावं अशी इच्छा असावी संघनायकाची. त्याच्या पाठीमागं खूप मोठा धोरणात्मक निर्णय, खूप मोठा काव आहे आणि सचिन बर्गे हा कावेबाज कॅप्टन आहे. एक वेळेस क्लाइव्ह लॉइडला म्हणायचे कावेबाज कॅप्टन. धावफलकावरती धावा 27 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. वाघजाई नगरचे मावळे 74 धावांचं लक्ष त्यांच्या समोर आहे. चौथं षटक सुरू. फलंदाज शंकर. स्ट्राईक एंड वरती 1 धाव जरूर इथे प्राप्त होऊ शकते आणि सूचना दिलेल्या आहेत त्या अगदी आरामात आहे. सावकाशे आडव, जमलंच तर फेक, नाहीतर हातात ठेवला तरी चालेल. महेश नानगुडे तिथे होता धावफलकावरती. 28 धावा आहे 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ही स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे तुमच्याकडे स्ट्रेंथ आहे, भरपूर आहे, तुमच्याकडे बॅटिंग खूप चांगली आहे, तुमच्याकडे बॉलिंग खूप चांगली आहे, तुमचं क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं आहे, पण मैदानातली परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य कोणाकडे चांगलं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि सचिन बर्गे इथे अशी परिस्थिती हाताळताना आपल्याला बघायला मिळतोय. इथे बघायचं आहे यास 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 आणि या परिस्थिती हाताळण्याच्या कौशल्यामध्ये सचिन बर्गे आणि त्यांच्या टीमनं इथे वर्चस्व प्राप्त केलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतो स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य अशोक शेठ मांडेकर, सन्मान्य दिनेशजी खोंडगे या मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन दत्ताभाऊ लिमगुडे उपस्थित होत आहेत. या सगळ्या मित्र परिवाराचं पुन्हा एकदा खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. विनंती केला ते आपण सगळेजण व्यासपीठावरती आणि स्थानापन्नावा आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओटू कॉम्बो 29 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक सुरू झालेलं आहे. विजय खंडागळेचा मोठा फटका बिलकुल नाही या षटकामध्ये. एक वाईट चेंडू होता, त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आहेत. या चांगला चेंडू इथे पुन्हा निर्धाव.
आणि धावफलक तिथेच आहे 29. सलग चौथ्या षटकामध्ये धावा अडवलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये मात्र 4 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या सनी कसबेच्या. पुन्हा सरासरीपेक्षा कमीच होत्या आणि चौथ्या षटकामध्ये पुन्हा सरासरीपेक्षा कमी धावा येतील. एक धाव इथं वेगानं पूर्ण केली जाईल आणि धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. 30 धावा, 2 गडी बाद 30. अमर गोरे स्ट्राईक एंडवरती. मोठे फटके अमर गोरे लिलया खेळतो, विशेषतः स्क्वेअर लेगला, लॉंग ऑनला, मिड विकेटला. हे जे क्षेत्र आहे त्याच्यासाठी मेजवानी असते, त्याच्यासाठी मोठं पंचपक्वान्नाचं ताट असतं इथे या फील्ड पोझिशनला. मात्र आज त्याला मेजवानीवरती ताव मारून दिलेला नाही गोलंदाजांनी. शांतपणे तो काही चेंडू खेळलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतो आंबेटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय सचिनभाऊ मांडेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. यस 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 यस, खाना खाया. आपण चर्चा करत होतो हे पंचपक्वान्नाचं ताट आहे आणि तो मेजवानीवरती ताव मारणार. निश्चित एक शानदार षटकार येतोय स्क्वेअर लेगला आणि शेवटचा चेंडू फटका असा हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 3 षटकांचा खेळ संपेल. 36 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये, 12 चेंडू 38 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. नऊशे 86 धावा, तर त्यापैकी 76% धावा या चौकार आणि षटकारांनी आलेल्या आहेत. तब्बल 76% धावा आणि दर 3 बॉलला 1 बाउंड्री मारलेली आहे. यावरून फलंदाजांचं वर्चस्व या मैदानामध्ये आहे हे आपल्या लक्षात येईल. प्रत्येक 3 बॉलला 1 चौकार या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. एकूण 188 फलंदाज बाद झालेले, त्यापैकी 62 फलंदाज हे झेलबाद झालेले आहेत. 15 फलंदाज 62% फलंदाज, 62 नाही तर 62% फलंदाज हे झेलबाद झालेले आहेत. 15% फलंदाज रनआउट झालेले आहेत. 11% फलंदाज यष्टिरक्षकाने कॅच घेतलेला आहे, तर 9% फलंदाज क्लीन बोल्ड झालेले आहेत. अशा प्रकारे फलंदाज देखील बाद झालेले आहेत. अनिकेत रोडे हा एक फलंदाज आहे की ज्याने सर्वाधिक वेगवान अर्धशतक या स्पर्धेमध्ये ठोकलेले. 11 चेंडूमध्ये त्याने 52 धावा बनवल्या होत्या. तर बबलू असा एक गोलंदाज ठरलेला आहे की ज्याने एका षटकामध्ये सर्वाधिक धावा खर्च केलेल्या आहेत 32. आणि दत्ता पवार असा एक फलंदाज आहे की त्याने एका षटकामध्ये सर्वाधिक धावा फटकावलेल्या आहेत 32. सुपर 8चा थरार आपण बघतोय आणि पहिलाच सामना आजच्या दिवसातला श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाण विरुद्ध वाघजाई नगरचे मावळे या 2 संघामध्ये या मैदानामध्ये रंगलेला आहे. तर विजयाचं 74 धावांचं लक्ष ओलांडत असताना 4 षटकामध्ये 36 धावा बनवलेल्या आहेत आणि राहिलेल्या 2 षटकामध्ये 38 धावा बनवायच्या आहेत. फक्त 2 फलंदाज बाद झालेत आणि विशेष म्हणजे अजून आयकॉन येणं बाकी आहे. वाईट चेंडू इथे मिळेल. इथे फलंदाज बाद होतोय. अमन शेख मैदानामध्ये दाखल होईल. आयकॉन साठी कदाचित इथे शंकर कडनं आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. हे समर्पण महत्वाचं आहे. शंकर कडनं बाद होताना त्याने थोडीशी समय सूचकता दाखवली, अन्यथा सचिन बर्गेच्या जाळ्यामध्ये कदाचित अमर गोरे सापडला असता.
मात्र शंकर कडनं जी समज सूचकता दाखवली त्यामुळंच अमर गोरे सुरक्षित आहे. या सावेमध्ये चेंडू जरूर कड येणार आहे. बॅटची चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन. वेलकम बाउंड्री. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. धाव फलकावरती धावा 41. 3 गडी बाद 41. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू झाले. पहिला बॉल वाईड होता, त्यानंतर एक चौकार इथे प्राप्त होते अमर गोरेला. एक षटकार या अगोदर अमर गोरेच्या बॅटमधून. आता चौकार. एकूण 13 धावसंख्येवरती अमर गोरे 5 चेंडूमध्ये खेळतोय. त्याच्याकडून अशाच वेगवान आक्रमक खेळायची अपेक्षा आहे, कारण आता शिल्लक आहे चेंडू मात्र 11 आणि धावा बनवायच्या आहेत विजयासाठी 33. 11 चेंडू 33 धावा. प्रत्येक चेंडू पाठीमागे 3 धावा आहेत, त्यामुळे मोठे फटके इथे महत्वाचे ठरतील. आणि अमन शेख आयकॉन अमर गोरे देखील एक मोठा स्टार खेळाडू आहे, सुपरस्टार आहे. त्यामुळं खेड तालुक्यातून तो निश्चित अनेक गावांमध्ये अनेक स्पर्धांमध्ये तो ॲज अ आयकॉन खेळायला जात असतो. असे काही खेळाडू आहेत, सचिन बर्गे, अमर गोरे, अनिकेत रोडे. या खेळाडूंना मोठी मागणी आहे या खेड तालुक्यातील. सागर दरेकर. यस नो बॉल आणि इथे धावा मिळतील 5. साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 5 धावा इथे मिळतील. या षटकामध्ये धावा मिळतायत. आतापर्यंत 4 षटकं ही दुष्काळाची होती. इथे दुष्काळामध्ये पानगळ झाली होती, पानझड झाली होती. आणि आता अमर गोरेच्या खेळीने पालवी फुटायला सुरुवात झालेली आहे. 46 धावा, 3 गडी बाद, 11 चेंडू आणि 28 धावा. 11 चेंडू 33 होत्या मगाशी, आता 11 चेंडू 28. एक वाईड आलाय, त्याच्या अगोदर नंतर एक नो बॉल आलाय, तिथे 4 धावा मिळालेल्या आहेत. या षटकामध्ये एकच चेंडू जो टाकलेला आहे तिथेही चौकार मिळालाय. अमर गोरे भयानक वेगवान फलंदाजी करतो इथे. पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती अमर. यास लेंथ बॉल फ्रीट होता आणि त्यामुळं बाद होणार नाही. आल्याबरोबर तो धावा घ्यायला निघालेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. पाकिस्तान विरुद्ध अशीच कंडिशन आली होती. नो बॉल आल्यानंतर विराट कोहलीचा क्लीन बॉल झाला आणि पाकिस्तानी सगळे खेळाडू अपील मागायला लागले, आऊट आऊट आऊट. तर त्यांना लक्षात आले की अरे हा फ्री हिट आहे. मग ते दुसरं अपील करायला लागले की रन्स कसे काय घेऊ शकतात, क्लीन बॉल झालाय तो, रन्स का त्यांना कशा काय देतात. त्यांना माहीतच नाही की जरी फ्री हिट बॉल असेल तर क्लीन बॉल झाल्यावरती देखील धावा घेता येतात. आणि मग त्यांना तो नियम समजावून सांगण्यात आला. मॅच पुढे सुरू राहिली आणि भारताने जिंकली होती ती मॅच. विराट कोहलीचा अफलातून परफॉर्मन्स आपण पाहिला होता. या सुंच आकाशामध्ये चेंडू. अमन शेख इथे बाद होईल. बिग विकेट. मोठा फलंदाज बाद होतो. एक चांगलं काम सौरभ जाधव कडून झालेलं या षटकामध्ये. अमन शेखला त्यानं बाद केले. शानदार भेट ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. धावफलकावरती 47 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये सौरभ आयकॉनला बाद करतोय आकाश नवले, नवीन फलंदाज. आणि आता प्रेशर सगळा अमर गोरेवरती असणार आहे. खर तर अमर गोरे, अमन शेख या दोघांसाठी देखील शंकर कड आणि त्या अगोदर फलंदाज रोहित धुमाळ या दोघांनी बलिदान केलेलं आहे. दोघं जण स्वतःहून त्याने आपल्या धावबादच्या माध्यमातून बाद होऊन ते बाहेर आलेले आहेत. त्यामुळे जबाबदारी या दोन फलंदाजांवरती जास्त वाढलेली आहे. अमन बाद झालेला आहे, मात्र आता सगळा भार हा अमर गोरेवरती असणार आहे. आकाश नवीन फलंदाज, त्याला कशी साथ देतो हे आकाश. यस, चेंडू अंगावरती आदळतोय, शरीरावरती आदळल्यानंतर एक धाव आहे.
आणि आकाश नवलेला एकच काम करायचं की एक धाव कशी काढायची एक धाव. स्ट्राईक एंड वरती अमर गोरे कसा जास्त असेल याचा फायदा होणार आहे वाघजाई नगरला. मात्र सचिन बर्गे सारखा एक धूर्त आणि कावेबाद संघनायक आहे, तो या गोष्टींना कसं हाताळतो हे बघणं सुद्धा आमच्यासाठी खूप मनोरंजक आहे. खूप रोमहर्षक लढत तर होणार आहे. धावफलक 48, 4 गडी बाद 48. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये इथे सुरू. सौरभ जाधव गोलंदाज, आयकॉनला बाद केले त्याने. काही नो बॉल आले, काही वाईड आले, मात्र एक आयकॉनची विकेट घेतली ना बस, त्याने अगोदर काय केले हे सगळं विसरून जाणार आहेत. पुन्हा एकदा सौरभ जाधव. अमर गोरेसाठी चेंडू खाली राहिला, अक्रॉस द बॅट उचलण्याचा प्रयत्न होता. तो ट्रेडमार्क शॉट आहे. अमर गोरे जेव्हा स्क्वेअर लेग मिड विकेटला फटका खेळतो त्याचा बॅटचा स्विंग इतका वेगवान असतो, त्याला जर टायमिंग कधी मिळालं तर चेंडूची गोटी होते. धावफलकावरती 48, 4 गडी बाद. विजयाचं समीकरण आहे 7 चेंडू 26. पुन्हा एकदा मोठा फटका नाही येऊ शकत. एक धाव अमर गोरे पूर्ण करेल. 25 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 25 वाघजाई नगरचे मावळे संघाला जिंकण्यासाठी. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय शेठ वाडेकर. सहा चेंडू आणि 25 धावा वाघजाई नगरचे मावळे संघाला जिंकण्यासाठी. अत्यंत रोमहर्षक लढाई आपल्या समोर मैदानामध्ये साकारते. अमर गोरे हा श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाणच्या विजयातला मोठा अडसर आहे, मोठा अडथळा आहे. आणि अमर गोरे जोपर्यंत मैदानामध्ये आहे, वाघजाई नगरचे मावळे सामन्यामध्ये तसेच. या ठिकाणी अमर गोरेसाठी बक्षिसांचा वर्षाव होतोय. संघ मालक सन्माननीय सोमनाथ दादा शेडगे यांच्याकडून अमर गोरेसाठी 3000 रुपयाचं बक्षीस हे सामना जिंकून द्यायचं आहे. अमर गोरेने हा सामना जिंकून दिला तर 3000 रुपयाचं बक्षीस सोमनाथजी शेडगे यांच्याकडून मिळेल. मॅच आहे तेवढीच महत्वाची. स्ट्राईक एंड वरती अमर गोरे तर निलेश राऊत गोलंदाजीसाठी. मला वाटतं हे मोठं अश्र सचिन बर्गेने राखून ठेवलं होतं. काय गोलंदाजी केली होती निलेश राऊतनं दुसऱ्या षटकामध्ये. एक चेंडू फुलटॉस आला, त्यावरती चौकार आला, बाकी 5 चेंडू त्याने निर्धाव टाकलेले आहेत. आणि हाच हुकमी एक्का आता शेवटच्या षटकामध्ये वापरतोय. हे अश्र, हे ट्रम्प कार्ड बाहेर काढले सचिन बर्गेनं. श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाण घरच्या मैदानावर, घरच्या प्रेक्षकांसमोर, घरच्या अंगणात खेळतायत. आता इथे अंगण म्हणता येणार नाही, काही खेळाडू निश्चित असतील आंबेठाणचे, मात्र बहुतांश खेळाडू तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. निलेश राऊत मोहकलचा खेळाडू आहे, सचिन बर्गे चिंबळीचा खेळाडू आहे. ओहो हो, व्हॉट अ बॉल, काय परफेक्ट यॉर्कर आहे. खांडून काढावा लागला चेंडूला. इतका सुंदर खोदकाम बघायला मिळालं. परफेक्ट ब्लॉक होता खरं तर हा चेंडू. बॅकलिप त्याने वेळेस खाली आणली आणि चेंडूला रोखलं जरूर. थोडा जरी उशीर झाला असता, बॅकलिप खाली नसती आली तेवढ्या वेगात, तर मला वाटतंय त्रिफळा केव्हाच उद्ध्वस्त झाला असता. इतका परफेक्ट यॉर्कर होता. परत एकदा यॉर्कर. आणि इथे चांगला फटका आहे. इथे स्ट्रेट बॅटनं बॅटचा फेस ओपन केला, ड्राईव्ह केला चेंडूला लॉंग ऑनला. 4 रन. साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. फटका जरी गुलाबासारखा सुंदर दिसत असला तरी सुद्धा फटका खेळताना त्याला कसे काटे टोचलेले हे फक्त अमर गोरेला माहिती आहे. कारण असा फटका सजवणं, असा फटका खेळणं हे एवढं सोपं काम नसतं. आपण म्हणतो ना, मन, मनगट आणि मस्तिष्क या 3 गोष्टी जुळून आल्यानंतरच असा फटका मिळतो.
उजव्या यष्टीच्या बाहेर वाईट आहे, योग्य अनुमान. अतिरिक्त धाव फलकावर तिथे 54 धावा, 4 गडी बाद. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश टेकाळे, शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. संघ मालकांच्या वतीने बक्षीस आहे. निलेश राऊतने जर सामना जिंकून दिला तर वेदांत एंटरप्राइजेसचे सर्वस्व संघ मालक संतोष शेठ दवणे यांच्या वतीने निलेश राऊतला 500 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. षटकार इथे येतोय. धावफलकावरती धावा आहेत 60. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. षटकार बाहेर पडतोय अमर गोरेच्या बॅट मधून. द ग्रेट फिनिशर अमर गोरेला का म्हणतात? एका बाजूला फलंदाज निष्क्रिय ठरत असताना, निष्प्रभ ठरत असताना अमर गोरे एकमात्र असरदार आहे. धावफलकावरती 60, 4 गडी बाद 60. विजयासाठी 14 धावा, 3 चेंडू, 14 धावा या स्थितीमध्ये मॅच. यास परत एकदा इथे क्षेत्ररक्षक खाली आणि अमर गोरे इथे होईल बाद. मोठा धक्का. 2 चेंडू, 14 धावा. गोरेच्या विकेटसाठी संघ मालक युवा उद्योजक गणेश शेठ चव्हाण यांच्या वतीनं सगळ्या संघ मालकांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस या विकेटसाठी आहे. पाठीमागचे देखील 1000 आणि हे देखील 1000. 2000 रुपयांचं बक्षीस निलेश राऊतला संघ मालकांच्या वतीनं आहे. ओ टू कॉम्बॉक्स. कुणामुखी पडते लोणी, कुणामुखी अंगार. कसा आहे क्रिकेटचा खेळ? अगोदरच्या चेंडूवरती षटकार चढवला होता. इथे सुद्धा लॉंग ऑफला टायमिंग जरूर केला होता, मात्र अगेन्स्ट दी वाइंड, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फटका मारायचं धारिष्ट केलं तिथे अमर गोरेन आणि लॉंग ऑफला अगदी सीमारेषेवरती पकडला गेला चेंडू. आणि अखेर लढतीमध्ये आता मजबूत म्हणजे धोक्याच्या पातळीवरच्या बाहेर आलेले आहेत. उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. आता मशाल पेटवायची आहे. शेवटचे 2 चेंडू. वाघजाई नगरच्या मावळे संघाला 14 धावांची आवश्यकता आहे. यस, हो, नो लुक. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मात्र तेवढं परफेक्ट टेक ऑफ झालं नाही. रनवेवरच थांबलेले हेलिकॉप्टर. धावफलकावरती धावा आहेत. हेलिकॉप्टरला रनवे नसतो, विमानाला असतो. तर 61 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. आणि शेवटचा चेंडू निलेश राऊतनं हा सामना जिंकून दिलाय श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाण संघाला. पहिला विजय श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाण संघाला. अजूनही एक विजय त्यांना गरजेचा आहे. तर यापुढे अजून लाईफ लाईन शिल्लक आहे वाघजाई नगरचे मावळे संघासाठी. पुढच्या मॅच मध्ये ते येऊ शकतात, पुन्हा विजय संपादन करू शकतात, पुन्हा आपले विजयी अभियान सुरू ठेवू शकतात. त्यामुळे नामुमेद कोणी होऊ नका. एक जबरदस्त मॅच आपल्या समोर आली.